नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. धक्कादायक घटना. नराधमाने अवघ्या 25 दिवसाच्या मुलीचा गळा ओळून केला खून. पिशवीत टाकून छोट्या बाळाला नदीत फेकलं. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या 25 दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा ओळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना देगलूर तालुक्यात उघडकीस आली. एका महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. गावातीलच व्यक्ती शेषराव भुरे याच्यासोबत त्या महिलेचे सूत जुळले. शेषराव भुरे यांनी सदर महिलेला एक रूम भाड्याने करून दिली होती आणि तो तिच्या सोबत राहू लागला. या संबंधातून महिलेला दिवस जाऊन त्यांना एक मुलगी जन्माला आली. त्या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे यांच्या घरचे भांडण करत होते. आरोपींना अगोदरच 3 मुले होती. आता आणखीन मुलीचा सांभाळ कसा करू म्हणून तो या महिलेशी सतत भांडण करत होता. शेषराव भुरे यांनी 3 ऑगस्टच्या रात्री लहानशा मुलीचा गळा ओळून त्या छोट्याशा चिमुकल्या पोटच्या गोळ्याचा खून केला. त्यानंतर त्या लहान मुलीचे प्रेत एका नायलॉनच्या पिशवीत टाकून नदीत फेकून देण्यात आलं. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी याबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या छोट्या बाळाचे प्रेत बाहेर काढले. आरोपी महिला व आरोपी शेषराव भुरे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी घेतली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती यावेळी देगलूर पोलिसांनी दिली. आरोपी शेषराव भुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाहूया सविस्तर वृत्त. नेमका काय प्रकार घडला या ठिकाणी जाणून घेऊयात सविस्तर. देगलूर पोलीस ठाण्याचे प्रशासक अधिकारी यांच्याकडून आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड, हिंगोली. माहिती पडली की सायंकाळच्या वेळेस एक लहान मूल लेंडी नदीच्या मध्ये पडलेलं आहे. त्यावर आम्ही घटनास्थळी जाऊन स्टाफसह पाहणी केली. पंचनामा करून सविस्तर त्याला बाहेर काढलं. ते स्त्री जातीचं होतं व त्याला ते मयत झाले. तसं आम्ही त्याला सरकारी दवाखाना देगलूर येथे प्रथम कारवाईसाठी PM खतात आणलं होतं, परंतु तिथून डॉक्टरने सरकारी दवाखाना नांदेड येथे पाठवलं. सध्या नांदेड येथे प्रक्रिया चालू आहे. तशी माहिती आम्ही मान्यवरांना दिली आणि सदर लहान मूल हे कोणाचं असावं या दृष्टिकोनातून गावातील काही आमचे समाजातील व्यक्ती, पोलीस यंत्रणा, DBJ कर्मचारी तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माहिती काढली. तेव्हा समजलं की एक स्त्री ही लक्ष्मीबाई देवीदास भुरे हिचा पती काही वर्षापूर्वी मयत झाला आणि त्या स्त्रीने तिच्या समाजातील शेषराव भुरे याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून व तसे नवरा बायको सारखे ते राहिले. त्याच्यापासूनच तिला बाळ झालेलं आहे आणि ती स्त्री आम्ही व तो व्यक्ती आज रोजी आम्ही चौकशी कामी पोलीस स्टेशन आणलं असता त्यांनी ती कबूल केलं की ती स्त्री म्हणले, जे लक्ष्मीबाई म्हणले, साहेब हे आम्हाला आमचं याचंच आहे, शेषरावचंच आहे, परंतु घरचे लोक त्रास देत होते याचे म्हणजे शेषरावचे आणि भांडत होते. म्हणून ते आम्ही दिनांक माझ्या पतीने म्हणजे मानलेल्या पतीने शेषरावने 3 ऑगस्टला रात्री 3 ते 4च्या सुमारास गळा दाबून त्याची हत्या करून ते बाळ नदीमध्ये फेकून दिलेलं आहे. तर आम्ही तिला विचारलं तक्रार का दिली नाही. ती सांगते मला यांनी मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे मी दिली नाही. तरी सदर आम्ही याच्यामधील जो आरोपी आहे तो ताब्यात घेतला आणि स्त्रीचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन आणि तसे मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हे दाखल करण्याचे चालू आहे.
हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।